राम राम शेतकरी मित्रांनो, पीक विमा मिळायचा तर लांबच राहिलं, पण त्या पीक विमा कंपनीच्या अडचणीच संपायला तयार नाहीत अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याची झालेली। आता जिल्हा स्तरावर जे काही पीक पाहणीचे अहवाल आलेले होते ते कंपनीला मान्य नाहीत। मग ते जिल्हास्तरीय समितीने फेटाळल्यामुळे ती गेली आता राज्यस्तरीय समितीकडे। आणि त्याच्यात आता दुसरी एक अडचण अशी आलेली की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचे अर्ज भरलेले होते त्या पीक विमा योजनेच्या अर्जापैकी 13,539 विमा अर्ज हे त्रुटीसाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी ज्या केंद्रावर हे अर्ज भरले होते किंवा कोणी स्वतः भरलेले असतील तर ते अर्ज परत आलेले आहेत। आणि त्यामध्ये काही ज्या चुका होत्या तर त्याबद्दल आता त्या शेतकऱ्यांना दुरुस्ती करणार आहे। कारण 22 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनी सोबत एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये जी काही दुरुस्त्या करण्यासाठी जे कंपनीने अर्ज नाकारले होते तर त्यापैकी आता 12,575 अर्जांना पुन्हा दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आलेली। मग आता त्यामध्ये कोणाचं बँकेचं पासबुक चुकलंय का कोणाचा सातबाराचा काही प्रॉब्लेम असेल म्हणजे ज्या काही अडचणी असतील तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा मग सीएससी केंद्रावर भरलेला असेल, कोणी बँकेकडे भरलेला असेल किंवा कोणी स्वतः भरलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना हे अर्ज दुरुस्त करता येणार आहेत। आणि हे दुरुस्त करण्यासाठी 16 जानेवारी रोजीच ज्यांनी ज्यांनी जिथं भरलेलं आहे त्यांच्याकडे हे परत पाठवलेले आहेत। आता तुम्ही आतापर्यंत हे अर्ज दुरुस्त केलेले आहेत का ते बघा आणि नसले केले तर 23 जानेवारी पर्यंत या अर्जामध्ये ज्या चुका झालेल्या असतील त्या आपल्याला दुरुस्त करता येणार आहेत। आता यामध्ये हे अर्ज करता येणार आहेत दुरुस्त 12,575। पण आता हे नेमके कोणाचे आहेत काय आहेत याचे कृषी कार्यालयामध्ये त्या शेतकऱ्यांच्या याद्या लावल्या। त्याच्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्यानेच मला वाटतं जिथं अर्ज भरलाय तिथं जाऊन बघायचं, कारण कृषी कार्यालयात केव्हा जायचं केव्हा यादी पाहायची त्याच्यापेक्षा आपण जिथं भरलाय तिथं ताबडतोब जा आणि तिथं बघून घ्या की त्या त्रुटीमध्ये आपला अर्ज त्या सीएससी सेंटर वाल्याकडे परत आलेला आहे का, मग त्यामध्ये नेमकी कोणत्या कागदपत्रांची त्रुटी आहे आणि ती त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करा। आणि याची शेवटची तारीख आहे 23 जानेवारी। आता तुमची तशी काही चूक झालेली आहे का, तुम्ही दुरुस्त केलेली आहे का, तर केली असेल तर नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि धाराशिव जिल्ह्यामधील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा म्हणजे त्यांचे अर्ज चुकले असतील तर ते दुरुस्त करतील। धन्यवाद।